नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 अंडी घेतलेली आहे. तर गव्हाच्या पिठात हे अंडे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि लम्स होऊ द्यायचे नाही आहेत. हळूहळू पाणी घालायचं आहे. जवळजवळ एक तेवढी मोठी वाटी मला पाणीही लागलेलं आहे. तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं. अगदी छान असा हा नाश्ता तयार होतो गव्हाच्या पिठात अंडी घालून. बघा, खूपच छान चविष्ट असा हा पदार्थ तयार झाला होता. तर अगदी मस्त आणि यम्मी होता. अशा पद्धतीने बघू शकताय, मस्त असं मी लम्स वगैरे काढून घेतलेत आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. अंडं घालून घेतलं आणि पाणी घालून घेतलेलं आहे. आता पुढे बघूया. इथे मी छान असा बारीक कांदा चिरून घेतला आहे, गाजर चिरून घेतलेलं आहे, टोमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर. तुम्ही हवं असल्यास अजून कॅप्सिकम वगैरे ज्या भाज्या असतील त्याही घालू शकतात, काकडी घालू शकतात. तर हे आता छान असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे सगळं. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करायलाही विसरू नका. आणि बघू शकता मी आता इथे एक एक करून सगळ्या भाज्या घालून घेते. कांदा घालून घेतला, टोमॅटो घालून घेतला, त्यानंतर घालते गाजर. थोडं जास्त चिरलेलं होतं म्हणून मग मी ते साईडला ठेवलं, मला अजून हवं होतं ते थोडं. अशा पद्धतीने बघू शकता कोथिंबीरही घातलेली आहे. मुलं असंही ते काही खात नाहीत भाज्या, तर अशा पद्धतीने जर त्यांना बनवून दिलं तर खूप छान पद्धतीने ते खातील. तर बघू शकता इथे आता हा कढीपत्ता होता माझ्याकडे सुकलेला, तर तोही मी क्रश करून घालते, जेणेकरून कढीपत्ता काढून बाहेर टाकताच येणार नाही. तर अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाज्या घातल्या जातात. अंडं आणि गव्हाचं पीठ एकदम हेल्दी असा आणि पोटभरीचा आपला हा नाश्ता तर बनवून रेडी होतो. आणि इतका छान झाला होता, एकदम यम्मी लागत होता, टेस्टी. मी केल्याबरोबरच संपत होते, अगदी मला फोटो काढायलाही राहिले नव्हते. तर अशा पद्धतीने छान असा हा आपला नाश्ता रेडी होतो. तर हे असं मी छान मिक्स करून घेतले सगळ्या भाज्या. आता घालते थोडे मसाले. याच्यात मी घालते लसणाची चटणी, जी माझी नेहमीच असते घरात ती. त्यानंतर त्यात घालते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर हळद घालायची आणि थोडासा गोडा मसालाही घालून घ्यायचा आणि धने जिरे पूड तेही घालून घ्यायचं. असे छान सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. हळद आणि मग मसाला अशा पद्धतीने हे सगळं घालून घेतलं आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं. आणि पाण्याची कन्सिस्टन्सी, एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करून त्यात पाणी ॲड करायचं आहे. तर बघू शकताय अशा पद्धतीने दिसत पण छान होतं आणि चवीला तर भन्नाटच लागत होतं. हेल्दी प्रकारचं असं. मुलं तसंही ऑमलेट किंवा मग ऑमलेट चपाती खायला, भुर्जी चपाती खायला खात नाहीत, नाक मुरडतात. तर अशा वेळेला हे अगदी छान असा हा ऑप्शन आहे. थोडंसं मला घट्ट वाटलं या ठिकाणी, तर थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी. बघू शकताय मस्त झालं होतं अगदी. मला पण खूप आवडलं, घरातही सगळ्यांना आवडले. तर तुम्हीही नक्कीच असं ट्राय करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आता मी तेल टाकून घेते तव्यावर. तवा गरम झालेला होता. आता एक एक करून मी आपण याला अंड्याचा चिलाही म्हणू शकतो, जसा बेसनाचा चिला बनवतो तसा. मस्त झालं होतं अगदी. आता गरम झालेला आहे आपला तवा. तर इथे मी आता एक एक करून असे सगळे चिले बनवून घेतले, पराठे बनवून घेतले. अंड्याचा पराठा किंवा चिला. पराठा ॲक्च्युली लाटून बनवला जातो, चिला म्हणू शकतो याला आपण. बघा, दिसतानाच इतकं टेम्पटिंग दिसत होतं ते, आणि अजिबात तव्याला वगैरे चिपकलेलं नव्हतं आणि खूप असं स्पॉन्जी मऊ झालं होतं. बघू शकता किती छान दिसते. भाज्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे, हाय करायची नाही आहे, म्हणजे आपल्या भाज्या त्या छान शिजतात. बघू शकता एका बाजूने ऑलमोस्ट झालेलं आहे. आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला. पलटताना सुद्धा ते तव्यावरून इतकं सरकत होतं, म्हणजे अजिबात चिपकलं वगैरे काय नाही. आता दुसऱ्या बाजूनेही त्याला छान असं भाजून घेऊया. थोडंसं तेल घालून घ्यायचं. दुसऱ्या बाजूनेही छान लागतं, मग चव छान येते. तर अशा पद्धतीने छान असं हे
मस्त शिजवून घ्यायचं. भाज्या शिजतात मग लो फ्लेम ठेवली तर. रेडी झालेला होता आपला हा अंड्याचा आणि गव्हाच्या पिठाचा चिला. बघू शकताय, मी फर्स्ट टाइम ट्राय केलं पण खूपच चविष्ट झालं होतं. बघू शकता अगदी मस्त असा रेडी झालेला आहे आपला पराठा नाही सॉरी चिला. वाव, किती टेम्पटिंग दिसत होतं ते. आणि भाज्या तर अजिबात कळत नव्हते काय घातलं आहे ते. म्हणजे मुलांनाही आपण मस्त देऊ शकतो खायला. ही भाजी खात नाही ती भाजी खात नाही म्हणता म्हणता मग मस्त पोटात जातं सगळं. आता दुसराही बनवून घेतला. बघू शकताय, अंड्यामुळे छान गुबगुबीत होत होतं ते कितीही बारीक घातले तरी. आणि हरकत नाही पातळही ठेवलं तरी बॅटर काही तव्यावर घालताना मग मिक्स करून घालायचं, म्हणजे भाज्या खाली तळाशी बसणार नाहीत. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. छान असा हा पोटभरीचा नाश्ता बनलेला होता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.